नमस्कार बालमित्रांनो, इयत्ता चौथीमधील मराठीमधील कौतुकाची थाप या धड्याचा संपूर्ण स्वाध्याय आता आपण बघणार आहोत। चला तर मग बघूयात कौतुकाची थाप या धड्याचा संपूर्ण स्वाध्याय। कौतुकाची थाप इयत्ता चौथी। पहिला प्रश्न आहे, पाठाच्या आधारे आकृती पूर्ण करा। सोसाट्याचा वारा सुटल्यावर काय घडले? वादळी वाऱ्यामुळे पालापाचोळा वर उडू लागला, आभाळात काळे काळे ढग जमू लागले, ढगांचा गडगडाट होऊ लागला, झाडांच्या फांद्या जोरजोरात हलू लागल्या। ही उत्तरं आहेत। ही उत्तरं तुम्हाला व्यवस्थित त्या बॉक्समध्ये लिहून घ्यायची जेणेकरून तुमचं चुकणार नाही। व्यवस्थित लिहून घ्या। त्यानंतर आहे प्रश्न दुसरा। प्रश्न दुसरा आहे, खालील घटनांचा योग्य क्रम लावा। वासरू भुकेमुळे केविलवाणे हमरत होते, मुलांनी दावे सोडून वासराला बाहेर आणले, मुख्याध्यापकांनी मुलांचे कौतुक केले, सोसाट्याचा वारा सुटला होता आणि संपूर्ण छप्पर जमिनीवर कोसळले। आता ह्या सगळ्यांचे जे आहे तुम्हाला योग्य असा क्रम लावायचा आहे धड्यामधला व्यवस्थित। हे उलटसुलट आहे तर त्याचे उत्तर बघा इथं दिलेलं आहे। 1 नंबरला येते वासरू भुकेमुळे केविलवाणे हमरत होते, त्यानंतर सोसाट्याचा वारा सुटला आणि त्यानंतर मग मुलांनी दावे सोडून वासराला बाहेर आणले, नंतर मग संपूर्ण छप्पर जमिनीवर कोसळले आणि हे बघून मुख्याध्यापकांनी मुलांचे कौतुक केले। हे व्यवस्थित तुम्हाला लिहायचं आहे, क्रम त्यांचा चुकता कामा नये। विचार करा व सांगा। पावसाळ्यात निसर्गात होणारे बदल सांगा। उत्तर, पावसाळ्यात सर्वत्र हिरवेगार असते, नद्या नाले ओढे भरून वाहतात, आकाशात काळे ढग येतात, सरीवर सरी बरसतात, बेडकाची डराव डराव ऐकू येते। पावसाळ्यामध्ये आपल्याला निसर्गात होणारे जे काही बदल असतात ते बदल आपल्याला इथे लिहायचे आहेत। आपण अजूनही तुम्ही तुमच्या मनाने यामध्ये टाकू शकता। त्यानंतर तुम्ही केलेल्या कामाची माहिती मित्रमैत्रिणींना सांगा। याचं उत्तर देखील मनाने तुम्ही लिहू शकता किंवा इथे आहे तेच लिहा। मला स्वच्छ करायला आवडते, मी ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा करून मगच विल्हेवाट लावतो, मला नेहमीच स्वच्छता आवडते, रस्त्यावर देखील कचरा आवडत नाही, मला दिसल्यास मी घरासमोरील रस्त्यावर देखील झाडू मारत असतो, मला माझा परिसर स्वच्छ आवडतो। त्यानंतर त्यामधीलच तिसरा प्रश्न आहे, एखाद्या कामाबद्दल शाबासकी मिळाली तर तुम्हाला काय वाटेल ते सांगा। उत्तर आहे, एखाद्या कामाबद्दल शाबासकी मिळाली तर उत्साह वाढतो आणि नवी प्रेरणा मिळते, अजून काम करण्याची उमेद निर्माण होते, खूप आनंद होतो जेव्हा आपल्याला शाबासकी मिळते। ही झाली उत्तरे। विचार करा व सांगा। यामधील 3ही प्रश्नांची उत्तरे झालीत। आता चर्चा करूया। तुम्हाला कुत्र्याचे पिल्लू जखमी अवस्थेत दिसले तर तुम्ही काय कराल? तर ही चर्चा करायची, लिहिलं नाही तरी काही गरज नाही याची। लिहायचं असेल तर तुम्ही तुमच्या भाषेत सहज सोपं लिहू शकता। त्यानंतर लिहिते होऊया हा आवश्यक प्रश्न आहे। वासरू आणि गाय यांच्यातील संवाद पूर्ण करा व त्यास अनुसरून शीर्षक द्या। वासरू आणि गायीचा हा संवाद, पहिला जे 2 आहे वासरू आणि गाय ह्यांचा संवाद पुस्तकात ऑलरेडी दिलेला आहे, पण बाकी तुम्हाला मनाने लिहायचं आहे। तर पहिला आहे, आई तू आलीस, किती उशीर केलास? गाय म्हणते, काय सांगू, किती सोसाट्याचा वारा सुटला होता आणि केवढा तो पाऊस। ह्यानंतरचं तुम्हाला मनाने लिहायचं। आता वासरू काय म्हणाला असेल तर वासरू म्हणलं, मला तर तुझी काळजी वाटत होती। गाय म्हणते, मी पण तुला भेटण्यासाठी अगदी व्याकुळ झाले होते। वासरू म्हणतं, बरं झालं आई तू व्यवस्थित सुखरूप घरी परतलीस। गाय, हो बाळा, आता काळजी करू नको, मी आली आहे। त्यानंतर तुम्हाला लिहायचे माझा आवडता प्राणी। याच्यात काही मुद्दे दिलेले आहेत, कोणता प्राणी, तुम्ही ठेवलेले नाव, त्याचे वर्णन, त्याचे गुण आणि तो तुम्हाला काय आवडतो, हे सगळं मुद्द्यांच्या आधारे व्यवस्थित लिहायचं आहे। सोपा प्रश्न आहे, जास्त काही अवघड नाही आहे। त्यानंतर खेळूया शब्दाशी। खेळूया शब्दाशी हे व्याकरणाशी रिलेटेड आहे। तुम्हाला जर वाटत असेल की हे सुद्धा तुम्ही स्वाध्यायामध्ये द्यायला पाहिजे, पुढच्या वेळेस तर नक्की देईल, तर तुम्ही कमेंट्समध्ये सांगा की खेळूया शब्दाशी सुद्धा उत्तरं तुम्हाला हवी आहेत। तर ते तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही नक्की कमेंट्स करा। तुम्हाला पुढच्या वेळेस स्वाध्यायामध्ये खेळूया शब्दाशी याची देखील उत्तरं मिळून जातील। धन्यवाद। असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।